हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच जर आपण सेट नेट परीक्षेची तयारी करत असाल, पेपर 1 पेपर 2, तर आपल्या ऑल एक्झाम कट्टा ॲपच्या माध्यमातून पेपर 1 आणि पेपर 2 अतिशय कमी शुल्कमध्ये उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधील ॲपच्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2चा एकत्रित कोर्स घेतला तरी देखील तुम्हाला दोन्ही एकत्र घेतल्यामुळं सूट आहे. चालेल, आपण पाहूयात पेपर क्रमांक 2 शिक्षणशास्त्र एज्युकेशन या विषयातील जो दुसरा घटक आहे, ज्याचं नाव आहे शिक्षणासंबंधित पाश्चात्य विचारधारेचे योगदान. बघा, शिक्षणामध्ये पाश्चिमात्य जी विचारधारा आहे त्यांचं कशा पद्धतीने योगदान आहे, हा जो दुसरा घटक आहे या घटकावर आपल्याला 10 प्रश्न हे 20 गुणांसाठी, प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असतो, म्हणजे 20 गुणांसाठी हा घटक आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत की पाश्चात्य विचारवंत शिक्षणतज्ञ, यामध्ये प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल, रुसो असेल, जॉन लॉक असेल, पॅस्टॉलॉजी असेल, त्यानंतर हर्बर्ट्स असेल, त्यानंतर प्रोबेल असेल, जॉन डुई असेल, मॉटेसरी असेल, पॅव्लो, थॉर्नडाईक, स्किनर, हे सर्व आपला पाश्चात्य शिक्षणतज्ञ आणि त्यांचे विचार परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आदर्शवादी विचारवंत प्लेटो, त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर बघा, या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला सर्व 10 पेपर 1 पेपर 2च्या सर्व 10 घटकांच्या नोट्स मिळतील. पेपर 1 पेपर 2च्या सर्व मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण PDF स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. त्याबरोबरच सर्व घटकावर आधारित रेकॉर्डेड लेक्चर्स ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत आणि लाईव्ह लेक्चरही तुम्हाला उपलब्ध असणार आहेत, जे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार कधीही पाहता येणार आहे. दोन्ही पेपर 1 आणि पेपर 1 आणि पेपर 2 एकत्र घेतला तर तुम्हाला तो 3000 रुपयामध्ये 1 वर्षाच्या म्हणजे व्हॅलिडिटीसह मिळणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 नोट्स, त्यानंतर टेस्ट सिरीज, ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला सोडवता येणार आहेत. 10 टेस्ट सिरीज तुम्हाला असणार आहेत. त्यानंतर मागील प्रश्नपत्रिका पेपर 1 पेपर 2चं घटकानुसार विश्लेषण तुम्हाला अभ्यासता येणार आहे आणि सर्व घटकांच्या नोट्स आणि रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर्स हे सर्व तुम्हाला मिळणार आहे. जर स्वतंत्र घेतलं तर पेपर 1चं 1700 रुपये फीस आहे आणि पेपर 2ची जी आहे ती 2500 रुपये फीस आहे. चालेल, आपण चर्चा करत आहोत प्लेटो, आदर्श राज्य आणि शिक्षण पद्धतीविषयी त्यांचं योगदान. प्लेटो म्हटलं की त्यांचे विचार, आदर्शवाद, आयडिओलॉजी ही आपल्याला लक्षात येते. तर प्लेटो यांच्या मते शिक्षणाचा मुख्य उद्देश हा व्यक्तीचा विकास करणे नसून एक आदर्श राज्याची निर्मिती करणे हा आहे. म्हणजे संकुचित विचाराच्या पुढे जाऊन प्लेटो यांनी शिक्षणाचा मुख्य उद्देश सांगितलेला आहे. स्वार्थी शिक्षण त्यांना मंजूर नाहीये. त्यांना आदर्शवादी, आदर्श राज्याची पायाभरणी करणारं शिक्षण अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांचं त्याचबरोबर तत्वज्ञानी शासक होते ते. त्यांच्या मते, प्लेटो यांच्या मते, जोपर्यंत राज्यकर्ते तत्वज्ञानी, काहीतरी तत्व नसतील, असेच असतील, राज्यकर्ते तत्वज्ञानी होत नाहीत किंवा तत्वज्ञानी लोक राज्यसत्ता हाती घेत नाहीत, तोपर्यंत राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत. म्हणजे आपलं काहीतरी तत्व असलं पाहिजे, आपले काहीतरी स्वतःचे इथिक्स असले पाहिजे, असं मी म्हणत नाही, तर प्लेटो सांगत आहे की तरच राज्य व्यवस्थित होऊ शकतं, असं त्यांचं राज्याविषयीच्या संकल्पनेविषयी मत होतं. आज आपण बघतोय राजकारण्यांचं तत्वज्ञान किंवा पक्ष, अशा वेगवेगळ्या ज्यावेळेस आपण विचारधारा बघतोय आणि त्यावेळेस आपल्याला निश्चितच प्लेटोचं योगदान, शिकवण आपल्याला आठवते. बघा, निवड शिक्षण ही एक अशी चालणी आहे ज्याद्वारे समाजातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती तत्वज्ञानी शोधून त्यांना राज्यकारभाराचं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं किंवा दिलं जातं, असं प्लेटो सांगतंय. कार्य
हा शासक निस्वार्थी, ज्ञानी, संयमी असावा, ज्याला सत्य आणि न्याय याची पूर्ण जाण असली पाहिजे, असं त्यांचं मत होतं. शिक्षणाचे उद्दिष्ट सांगत असताना प्लेटो सांगतात की नैतिक विकास, व्यक्तीमध्ये सद्गुण निर्माण करणं हे शिक्षणाचं सर्वोत्तम ध्येय आहे, असं त्यांचं मत होतं. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट सांगितलं होतं सामाजिक सुव्यवस्था. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या स्वभावानुसार बुद्धी, धैर्य, वासना योग्य ते काम करावे, शासक, संरक्षक किंवा उत्पादक म्हणून, असं त्याचं मत होतं. न्यायाची प्रस्थापना, समाजात शिस्त आणि न्याय टिकून ठेवण्यासाठी नागरिक तयार करणं, जागृत नागरिक उभा करणं हे त्या प्रशासकाचं कर्तव्य किंवा शिक्षणाचं उद्दिष्ट असलं पाहिजे, असं प्लेटो यांचं तत्वज्ञान सांगतंय. त्यानंतर प्लेटोचे शिक्षणातील योगदान तर किंवा योजना आपण जर बघितलं, प्लेटो यांनी शिक्षणाचे 2 प्रमुख भाग केलेले आहेत. कोणते भाग आहेत मग ते 2? एक म्हणजे प्राथमिक शिक्षण, जे वर्ष 0 ते 20 वर्ष, यात प्रामुख्यानं व्यायाम, शरीरासाठी, संगीत, मनासाठी यावर त्यांनी भर दिला प्राथमिक शिक्षणामध्ये. 18 ते 20 वर्षाच्या काळात लष्करी प्रशिक्षण अनिवार्य, म्हणजे स्वसंरक्षणासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि उच्च शिक्षणामध्ये त्यांनी 20 ते 35 वर्ष केवळ निवडक बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी हे पुढचं उच्च शिक्षण दिलं जावं. यामध्ये गणित, भूमिती, खगोलशास्त्र, तर्कशास्त्र यांचा समावेश असावा, असं त्यांचं मत होतं. तर 30 ते 35 या काळात द्वैतशास्त्र आणि सर्वोच्च सत्याचे ज्ञान दिलं जाईल किंवा दिलं गेलं पाहिजे, असं त्यांचं शिक्षणाविषयीचं मत होतं. आणि शिक्षणाचं वैशिष्ट्य सांगत असताना त्यांनी सांगितलं की राज्य नियंत्रित शिक्षण, राज्यामध्ये दिलं जाणारं शिक्षण हे नियंत्रित असावं. त्याबरोबरच शिक्षण ही खाजगी बाब नसून ती राज्याची जबाबदारी असावी, असं प्लेटोनं सांगितलेलं आहे. आज आपण बघतोय शहरामध्ये शिक्षण घेणं म्हटलं की फक्त मध्यमवर्गीयांसाठी खूप मोठी अडचण होऊन बसलेली, लाखोच्या घरामध्ये प्राथमिक शिक्षण दिलं जातंय एका वर्षाचं. त्यानंतर स्त्री पुरुष समानता याच्याविषयी प्लेटोंचं मत होतं की प्लेटो यांनी त्या काळी स्त्रियांनाही पुरुषाइतकं शिक्षण आणि राज्यकारभारात सहभाग मिळावा किंवा मिळायला हवा, असे क्रांतिकारक विचार त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये मांडले होते. त्यावरून ते किती प्रगल्भ विचारांचे होते हेच आपल्याला सांगता येतं. त्यानंतर सेन्सरशिप, तरुणांच्या मनावर चुकीचे संस्कार होऊ नयेत म्हणून साहित्य आणि कलेवर राज्याचे नियंत्रण असावं, म्हणजे चुकीचं साहित्य तयार होता कामा नये. त्यामुळं जसं आता आपण सेन्सरशिप असते, चित्रपटाला, एखाद्या कादंबरीला, वादग्रस्त कादंबरीला तुम्ही 2 पद्धतीनं सेन्सरशिप घेऊ शकता, स्वतः ॲप्लिकेशन करून किंवा तुमचं साहित्य वादात आल्यानंतर ॲप्लिकेशन करून त्याची पडताळणी करून घ्यावी लागते. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे, तर शिक्षण म्हणजे मानवाच्या आत्म्याला प्रकाशाकडे वळवणारी कला आहे, असं प्लेटो यांचं वाक्य होतं. तर प्लेटो यांनी अथेन्समध्ये द अकॅडमी नावाची शिक्षण संस्था स्थापन केली, जी युरोपातील पहिलं विद्यापीठ मानलं जातं. आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो, शिक्षणातील त्यांचं योगदान, त्यांनी कशाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांच्या शिक्षण पद्धतीत गणिताला अनन्यसाधारण महत्त्व होतं. अकादमीच्या प्रवेशद्वारावर लिहिले होते, ज्याला भूमिती येत नाही त्याने आत येऊ नये. अशा पद्धतीचं त्यांनी महत्त्व हे गणिताला दिलं होतं. आता पुढे बघा, आता याच मुद्द्यावर आधारित आपण प्रश्न घेतलेले आहेत, ते जेणेकरून, कारण ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असल्यामुळं आपल्यामध्ये परीक्षाभिमुख दृष्टिकोन तयार होण्यासाठी तो मुद्दा बघितला की लगेच त्यावरचे प्रश्न घेतल्यानंतर आपल्या अभ्यासाला वस्तुनिष्ठ स्वरूप देता येतं. पहिला प्रश्न आहे, प्लेटोच्या मते शिक्षणाचे अंतिम ध्येय काय आहे? जास्तीत जास्त संपत्ती मिळवणं, केवळ शारीरिक शक्ती वाढवणं, मानवी आत्म्याला सत्याकडे आणि प्रकाशाकडे वळवणे. योग्य उत्तर काय असणार आहे? सी पर्याय बरोबर असणार आहे. तर योग्य उत्तर आहे बरोबर सी पर्याय. त्याचं स्पष्टीकरण असं आहे बघा, प्लेटोच्या मते शिक्षण ही केवळ
माहिती देण्याची प्रक्रिया नाही, तर ती व्यक्तीच्या आत्म्याला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारं परिवर्तनाची कला म्हणजे शिक्षण. गुहेच्या रूपकानुसार व्यक्तीला आभासी जगातून बाहेर काढून परमसत्याचे दर्शन घडवणे हेच खरे शिक्षण, असं प्लेटोचं मत होतं. पुढचा प्रश्न दुसरा बघा, प्लेटोच्या शिक्षण पद्धतीवर कोणाचे नियंत्रण असावे असं त्यांनी सांगितलं होतं. खाजगी संस्थांचे, पालकाचे, धर्माचे, राज्याचे. काय योग्य उत्तर आहे? मग चला, आपल्या प्रतिक्रिया तुम्ही चॅटबॉक्समध्ये देऊ शकता. ते योग्य उत्तर असणार आहे राज्याचं. बघा, प्लेटोच्या शिक्षण पद्धतीवर राज्याचं नियंत्रण असावं असं त्यांचं मत होतं. का? त्याचं कारणही दिलेलं आहे. बघा, स्पष्टीकरण. प्लेटोच्या मते शिक्षण ही एक सामाजिक गरज आहे. जर शिक्षण राज्याच्या नियंत्रणाखाली नसेल तर नागरिक स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतील. आदर्श राज्यासाठी लागणाऱ्या शिस्तप्रिय आणि निष्ठावान नागरिक तयार करण्यासाठी शिक्षण पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली असावे असं त्यांचा आग्रह होता. तिसरा प्रश्न आहे त्याच मुद्द्यावर आधारित. प्लेटोच्या उच्च शिक्षण योजनेत कोणत्या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं होतं? चित्रकला, गणित आणि भूमिती, पाककला, शेती. योग्य उत्तर आहे गणित आणि भूमितीला त्यांनी महत्त्व दिलं होतं. बघ, उत्तर. प्लेटोचा असा विश्वास होता की गणित आणि भूमितीमुळे मानवाची तर्कशक्ती वाढते आणि त्याला अमूर्त विचार करण्याची सवय लागते. तत्वज्ञानी राजाला परम सत्याचा शोध घेण्यासाठी या तर्काची गरज असते. म्हणूनच त्यांच्या अकॅडमीच्या प्रवेशद्वारावर गणिताच्या ज्ञानाचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. त्वरित निर्णय क्षमता गणितामुळे आपल्यामध्ये विकसित होत असते. पुढचा चौथा प्रश्न आहे. प्लेटो यांनी स्त्रियांच्या शिक्षणाबाबत कोणते विचार मांडले होते? त्यांनी केवळ घरकाम शिकवावे, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसावा, स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समान शिक्षण आणि लष्करी प्रशिक्षण मिळावे, त्यांनी केवळ संगीत शिकावे. तर योग्य उत्तर काय असणार आहे? सी पर्याय. बघा, स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समान शिक्षण आणि लष्करी प्रशिक्षण मिळावं. 2500 वर्षापूर्वी प्लेटो यांनी अत्यंत क्रांतिकारक विचार मांडला होता. त्यांच्या मते राज्याच्या रक्षणासाठी आणि कल्याणासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही बुद्धीचा वापर केला पाहिजे. तरच निसर्गाने दोघांनाही क्षमता दिली असेल तर त्यांना शिक्षणही समानच दिलं पाहिजे, कोणताही भेदभाव केला गेला नाही पाहिजे असं त्यांनी मत मांडलं होतं. त्यानंतर पाचवा प्रश्न. प्लेटोच्या प्राथमिक शिक्षणात संगीत या विषयाचा समावेश कशासाठी केला होता? कोणत्या उद्देशाने केला होता? काय योग्य उत्तर आहे? केवळ मनोरंजनासाठी, गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी, आत्म्याला सुसंस्कृत आणि शिस्तप्रिय बनवण्यासाठी. काय योग्य उत्तर असेल मग? तर योग्य उत्तर आहे आत्म्याला सुसंस्कृत आणि शिस्तप्रिय बनवण्यासाठी. जर आपला आत्मा स्वच्छ असेल, शुद्ध असेल, आपली विचार शुद्ध होतील, विचारातून कृती शुद्ध होतील. त्यामुळं कोणत्याही चुकीच्या रूढी परंपरेकडे आपण जाणार नाहीत. आपल्याकडून कोणत्याही म्हणजे अंधश्रद्धा बाळगल्या जाणार नाहीत. असे क्रांतिकारक विचार त्यांनी 2500 वर्षापूर्वी मांडले होते. चालेल. बघा, अशा पद्धतीनं आपण प्लेटो या पाश्चात्य विचारवंतांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न आणि त्यावरचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न शिक्षणशास्त्र या विषयाच्या अनुषंगानं पाहिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असेल त्यांनी आजच ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करा. त्यावर तुम्ही तुमचा मोबाईल रजिस्टर करून डायरेक्टली तुम्ही कोर्स पेपर 1, पेपर 2 परचेस करू शकता. काही अडचण आली तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. पण जर तुम्ही दोन्ही विषयाचे क्लास जॉईन करणार असाल, पेपर 1, पेपर 2चे, तर निश्चितच तुम्हाला या नंबरला कॉन्टॅक्ट करावं लागेल, जेणेकरून तो कॉम्बो कोर्स तुम्हाला जॉईन करता येईल.
चालेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. आणि अभ्यासासाठी आणि अभ्यासातील सातत्यासाठी खूप खूप शुभेच्छा.